हे बघ, माझा निर्णय झालाय. आता कितीही आणि काही झालं ना तरी तू या घरात मला अजिबात नकोयस. हो हो, माझीच चूक आहे. सगळं माझंच चुकलं. मला ना आधीच तुला ओळखायला पाहिजे होतं. तुला रंगे हात पकडलं आणि त्यामुळे तुझी ही सगळी थेरं माझ्या समोर आली. काय कमी आहे माझ्यात? सांग ना, काय कमी आहे? लग्ना अगोदर काय म्हणाली होतीस तू? केक, क्लबिंग, पार्टीज, दारू हे सगळं मला काहीही आवडत नाही. एकदम नका सरळ चालणारी मुलगी आहे मी. मग आता काय? आता काय? लपून छपून दारू काय, पार्टी काय, क्लबिंग्स काय, यावरच थांबली नाहीयेस ना तू? हे सगळं सहन केलं मी. पण तुला तर तुझा आता नवरा नकोसा झालाय. त्यामुळे प्लीज तू इथून निघून जा. कसं आहे ना, तुझाही मार्ग मोकळा होईल आणि माझी रोजची कटकट निघून जाईल. आणि आईबाबांना ना तूच सगळं सांगायचंस. नाही, त्यांनाही कळू दे ना की आपल्या नवऱ्याने आपल्या बायकोला घराबाहेर का हकललं ते. त्यांनाही कळू दे. नेहा, हात सोड. हात सोड. नाही, तुझी माफी नको आहे मला. हा केविळवाना चेहरा ना माझ्या समोर तू नको आणूस. तुझ्या साध्या बोळ्या चेहऱ्यामागे ना एक बेजबाबदार आणि व्याभिचारणी बाई लपली आहे. हो, बरोबर बोलतोय मी. व्याभिचारणी बाई. अरे, मी एकदा माझ्या कॉलेजच्या मैत्रिणीला सहज काय भेटायला गेलो, अख्खं घर तू डोक्यावर उचललंस. आणि तुला तर मी रंगेहात पकडलं तरी नजर वर करून तू खोटं बोलतेस माझ्याशी. हां, सरळ सरळ चॅटिंग काय, डेटिंग काय? लाज नाही वाटत का तुला? तू निघून जा माझ्या समोरून. या अगोदर की मी काहीतरी वाईट करीन. निघून जा. तुला ना मी सगळ्यांसमोर धक्के मारून बाहेर काढेन. निघून जा.